ते निशाचं घर. पण तुझी पक्की खात्री आहे निरंजन इथे येतो याची? हो, खात्री म्हणून काय विचारता? निरंजन आणि निशा इथे कशी कशी वागतात हे माझ्या उघड्या डोळ्याने पाहतोय दररोज. पण करणार काय? अरे पण निशाला कसं कळत नाही? आपण कोण, आपली जात कोणती? वसंतराव, प्रेमाची धुंदी चढलेल्या माणसांना त्यावेळी जात धर्म वगैरे काही दिसत नाही. ती फक्त जाणतात ते प्रेमाचे क्षण आणि ते टिपून घेण्यासाठी त्यांची अहोरात्र धडपड चाललेली असते. ती दोघंही आता फार पुढे गेलेली आहेत. पण मी तसं करू देणार नाही निरंजनला. अरे आज उभ्या महाराष्ट्रात नाटककार म्हणून ज्याचं नाव लौकिक आहे अशा सुशिक्षित मुलानं नटीचं जीवन जगणाऱ्या एका वेश्याच्या मागे लागावं ही माझ्या घराण्यासाठी फार मोठी लांछनास्पद गोष्ट आहे. त्याला आता तायावर आणणं तुमचं कर्तव्य आहे. त्याला तुम्ही इथं यायचा कायमचा बंद करून टाका म्हणजे झालं. तेच करणार आहे मी. पण हल्ली माझ्या वाऱ्याला सुद्धा उभा राहत नाही रे तो. कसा राहील? हो, तुम्ही त्याला निशाबद्दल काही विचाराल म्हणून तो तोंड लपवतोय. आणि जर का त्याचा तुम्ही योग्य तो बंदोबस्त केला नाहीत ना तर या जगात तुम्हाला काडीची किंमत राहणार नाही. अशाने लोक तुम्हाला वाळीत टाकतील. सध्या तशीच कुजबूज चालू आहे गावात. आमचा दरारा फार मोठा म्हणून तोंडावर बोलायला धरत नाहीत लोक. इतकंच काय होय ना? मग आजच या गोष्टीचा तुम्ही सोक्षमोक्ष करून टाका. माझ्याकडून होईल तेवढी मदत करायला मी तयार आहे. ओ, निरंजन सारखा एक सज्जन माणूस वाया जातोय याचं मनस्वी दुःख होतंय मला. त्यापेक्षा तुम्ही त्याचं इतर दुसऱ्या मुलीशी लग्न का करत नाही? अरे पुष्कळ मुली सांगून येतात त्याला, पण तो मुळीच ऐकत नाही रे. मी त्याला समजावण्याचा भरपूर प्रयत्न केला पण त्याचं आपलं तेच खरं. आता माझे सारे प्रयत्न हरले आहेत रे कैलास. हे पाहू वसंतराव, असं वाईट वाटून घेऊ नका. एक सोन्यासारखा सज्जन माणूस वाया जातोय हे कुठच्या बापाला सहन होणार आहे? अरे बालपणी त्याची आई वारली. त्या वेळेपासनं आई आणि बाप या दुहेरी नात्यानं दुःखाचे चटके सहन करून लहानाचा मोठा केला मी त्याला. शिक्षण दिलं, नोकरीला लावलं. नुकताच कुठे आमच्या संसार सौख्याला बहर येत होता तोच या निशाने आमच्या संसार मंदिराला सुरुंग लावून बेचिराग करून टाकलं रे. आणि जर का हे निरंजनचं असं चालू राहिलं ना तर मी बाबा फार काळ या जगात जगू शकणार नाही रे. असे निराश होऊ नका वसंतराव. तुमचं दुःख जाणू शकतो मी. तुम्ही जर असे हातपाय गाळू लागलात तर पुढे व्हायचं कसं? कुठलीही गोष्ट अशी अर्धवट सोडून चालणार नाही. अरे मग मी करू तरी काय? तुम्ही ही एक गोष्ट एकदा निशाच्या कानावर घालून पहा, कदाचित ऐकेल ती तुमचं. अरे तारुण्याच्या धुंदीत वावरणाऱ्या माणसाला डोक्याफोड करून काहीच उपयोग होणार नाही याची पक्की खात्री आहे रे मला. अरे उभ्या हयातीत मान खाली घालण्याचे प्रसंग कधी आला नव्हता रे माझ्यावर. पण स्वतःचाच मुलगा जिथं वायात जातो ना तिथं प्रयत्नांची शिकस्त करून तरी काय फायदा होणार? हा कोण? नोकर आहे तिचा. मी जरी नोकर असले ना तरी मालकीन मका लय माया लावता. अगदी घरच्या सारखंच रोवते मी. ही फुलं कशासाठी? आज मालकीनीचा वाढदिवस असा. असं होय. होय, बसा तुम्ही, मी जाते आपलं. वसंतराव, मला वाटतं आता तुम्ही निशाला काही न विचारलेलं बरं, नाहीतर तिच्या आनंदावरती विरजन पडायचं. अरे मी इथं दुःखाने पिसतोय आणि तिच्या आनंदाचा मी कशाला विचार करू? तसं नाही. हो, कदाचित तुमचा आणि तिचा या विषयावरती कधी एकमत होणार नाही. त्यापेक्षा तुम्ही तिचा वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपला की तुम्ही तिला काही विचारायला मोकळे. तसली गोष्ट शांतपणे झालेली बरी. तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. बरं निघतो तर मी. चला, मी सुद्धा येतो आणि निशाला काही सांगायचं आहे ते सर्व तुम्हाला वाटेत सांगतो. निरंजन,
प्रश्न येतात ना, ते राहिले ते राहिले. वा, आज फारच खुशी दिसते निशा. का दिसणार नाही, पण तुझ्या आगमनाने त्याच्यावर पाणी पडलं. आजपर्यंत असं कधी झालं नव्हतं. पण त्यावेळेचं जग वेगळं होतं. अगं, त्यावेळेचं जग वेगळं नव्हतं तर त्यावेळेची दिशा वेगळी होती. आता फरक पडलाय तिच्यात. काळाच्या बदलत्या ऋतुमानानुसार माणसाच्या स्वभावात सुद्धा बदल होत असतो. पण ते तुला कळत नाही. मी तुला इथे यायला नकार दिला असतानाही तू निर्लज्जाप्रमाणे येऊन इथे मूर्खपणा करतोयस, असं वाटत नाही तुला? अगं, तू मला कोणती विशेषणं बहाल कर, मला त्याचं काहीच वाटणार नाही. अगं, तू माझ्या मनात इतकी भरली आहेस म्हणून सांगू. अगं, तुला विसरण्याचा खूप प्रयत्न केला मी, पण मला ते जमत नाही. अगं, एखाद्या ओढा गुराप्रमाणे माझं मन पुन्हा पुन्हा तुझ्याकडे धाव घेतं. तुला एक सुंदर बायको असताना तुझ्या तोंडात हे शब्द शोभत नाही. अरे अगं, ती मला तृप्त करू शकत नाही, त्याला मी काय करू? आणि तिची जर तुला अडचण होत असेल ना, तर तिची सुद्धा कायमचा बंदोबस्त करायला तयार आहे मी. म्हणजे अगं, कालच तिला तुझ्या माहेरी सोडून आलोय मी, आणि मी परत न्यायला आल्याशिवाय येऊ नकोस असं बजावून ठेवलंय तिला. तिला असं सांगायचं कारण? अगं, कायमची सोड चिठ्ठी देणार आहे मी. रणधीर, होय निशा, अगं केवळ तुझ्या प्राप्तीसाठी. अरे पण तुझी बायको जिवंत असताना मला तुझ्यासाठी काहीच करता येणार नाही. त्यापेक्षा तू घरी जा आणि तुझ्या बायकोला घरी घेऊन ये आणि तिच्याशी समरस होण्याचा प्रयत्न कर. त्यातूनच तुझं आणि तुझ्या बायकोचं हित आहे. अगं, तिच्याशी समरस होण्याचा खूप प्रयत्न केला मी, पण मला ते जमत नाही. अगं, तिच्या मिठीत शिरलो की तुझी मूर्ती माझ्या डोळ्यासमोर उभी राहते, आणि मग तिच्यापासून दूर होतो मी. आम्हा पती पत्नीत भांडणाचे खटके उडू लागतात. मग याला आता उपाय काय? सर्वस्वी तुझ्यावर अवलंबून आहे. निशा, तू निरंजनचा नाच सोडून दे आणि माझ्याशी लग्न कर. एकेकाळी मी सुद्धा तुला असंच सांगितलं होतं. चार चौकात फिरायला मला लाज वाटते. माझ्या गळ्यात मंगळसूत्र घालून माझ्याशी लग्न कर. पण त्यावेळी तू मला उडवाउडवीची उत्तरं दिलीस. माझी उपेक्षा केली होतीस तू, आणि आता मलाच सांगतोस माझ्याशी लग्न कर म्हणून, आणि तेही तुझी बायको जिवंत असताना. अगं, तुझा होकार मिळाला ना की तिला कायमचा घटस्फोट देणार आहे मी. आणि तुझी बायको या गोष्टीला स्वगोष्टीने तयार होईल असं मला तरी वाटत नाही. आणि रणजित, नाही, तुझ्या बायकोला जन्माची दुःखी करून तिच्या सुखावर मी दुःखाचे निखारे कधीच नाही येऊ देणार. अगं, पण त्यामुळे ती दुःखी का होईल? अगं, तिला प्रत्येक महिन्याला पोटगी द्यायला तयार आहे मी. अरे, केवळ हट्टामुळेच माणूस सुखात होत नसतो रे. जीवनात पती पत्नी एकमेकांच्या जवळ येतात, ते उभयतांना सुख लाभावं म्हणून. आणि स्त्रीचं मन कळायला तिचा जन्म घ्यावा लागतो. तू फक्त तुझा स्वार्थ बघतोस. आणि समजा मी जर तुझ्याशी लग्न केलं तर काय भरोसा? माझ्याशी प्रामाणिक तू राहशील हे कशावरून? कालांतराने माझेही तुला कंटाळा येईल, आणि तुझ्या बायकोसारखीच माझी अवस्था होईल. नाही निशा, निदान तुझ्या बाबतीत तरी हे शक्य नाही. हवं तर वचन देतो मी तुला. अरे, उम्मतदारे विचार आणि वचन दिलेल्या वचनाला काही काळाने ओहोटी लागतेच. आणि तुझ्या बरोबर जास्त बोलायची इच्छा नाही आहे माझी. निशा, म्हणजे इतके दिवस सांगूनही पालत्या घड्यावर पाणीच. होय, पण यापुढे तो पालथा घडा परतवायचा प्रयत्नही करू नकोस.
त्यात तुला तीळ मात्र यश येणार नाही हे लक्षात ठेव. चल निघ. या नाटककार साहेब, आपली ओळख? अहो रणधीर म्हणतात मला. हो हो, म्हणजे आपणच का ते? मी फक्त नाव ऐकलं होतं, पण आज प्रत्यक्षात जाऊन भेटण्याचा योग आला. काय विशेष? मला काही बोलायचंय तुमच्याशी. बसा ना. बसा म्हणून सांगायला हे घर तुमचं नाही. पण काय हरकत नाही, उभ्यानेच बोलू. बोला. निशाला ओळखत असाल आपण. अगदी सामान्य प्रश्न विचारला तो. त्याशिवाय की मी तर जात असतो. भावी वधू आहे का माझी? मला वाटतं या बाबतीत तुम्ही पूर्ण विचार केलेला दिसत नाही. असं का वाटावं तुम्हाला? अहो तिचे आणि माझे संबंध कसे आहेत हे माहित नाही दिसतंय आपल्याला. फक्त ऐकून माहिती आहेत मला. आणि असं असताना देखील असल्या गोष्टींना महत्व देत नसतो मी. हा तुमच्या जीवन मरणाचा प्रश्न असू शकतो. मरणाचा तर मुळीच नाही, पण जीवनाचा मात्र खास आहे. त्यामुळे काय म्हणायचं तुम्हाला? तुम्हाला पटायचं नाही ते. तुम्हाला निशाताना सोडावं लागेल. म्हणजे धमकी देतात तर मला? धमकी नाही तर मित्राच्या नात्याने समजावत आहे. पण मित्राचं पारख केल्याशिवाय मी मैत्रीचा कधीच पुढे करत नसतो. आणि समजा मी निशाचा नाद नाही सोडला तर पुढील परिणामांना तोंड देण्यासाठी सिद्ध व्हावं लागेल. हे आव्हान स्वीकारतो मी तुमचं. आव्हान स्वीकारताना कधी पूर्ण विचार करावा, नाही तर शेवटी दाई रडावं लागतं. या तुमच्या सूचनेबद्दल ना फार आभार आहे. आणखी काही? तुम्हाला नाही पटायचं ते. स्वतःच कबूल देतात तर. स्वतःचा पराभव कबूल करणं हे सुद्धा एक शांतपण असतं. दिशा माझी प्रेयसी आहे हे ओळखायला पाहिजे होतं आपण. या जगात उपवर मुलगी कुणाची तरी प्रियसी असू शकते, पण माझ्या मते भावनेच्या भरात केलेली चूक असते ती. आणि ह्या तत्वाला अनुसरून वागायला गेलो ना, या दुनियेत मुलीचे लग्न झाले नसते. पण तुमच्या बाबतीत मला एक खटकतंय. काय ते? तुम्हाला स्वतःची बायको असताना दुसऱ्या मुलीचा अगदी लक्षात धरणं म्हणजे तो माझा प्रश्न आहे. आणि काय मी वाटेल ते करेन. होय ना? मग यापुढे मलाही तुम्ही काही नाही विचारलेलं बरं. माझ्याकडूनही तुम्हाला एकाही प्रश्नाचं उत्तर मिळणार नाही. याचा अर्थ काय तुम्ही? तो तुमचा तुम्ही समजून घ्या. निरंजन, जाणून बुजून तुम्ही आपल्या आयुष्यात प्रतिस्पर्धी निर्माण करत आहात. मी तुमच्याकडे मैत्रीचा हात पुढे केला होता, पण तुम्ही. मला गरज नाही हो तुमच्या मैत्रीची. स्वार्थासाठी मैत्रीच्या नात्याला कलंक नाही लावायचं मला. ठीक आहे तर पाहून घेईन मी. निरंजन, तू किती झालं? मी कोणाशी बोलत होता? रणधीरशी. काय म्हणत होता तू? मी तुझ्याशी लग्न करणार ना, पण त्याच्या पोटात दुखते. पण जाऊ दे. हे दिसला, हा? हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय ते. काय? माझ्या आवडीचा रंग. हा रंग फार आवडतो. तुम्ही लेखक आहात ना, तुम्हाला हा रंग आवडणारच. हे तुला पसंत आहे? हो, नाहीतर छान. दुसरा रंग बदलून आणू. नाही, त्याची काही आवश्यकता नाही. तुमची निवड तीच माझी आवड. आज तू खुशी दिसत नाही. काय झालंय तुला? नाही, कुठे? ते मला कसं कळणार? कदाचित लग्नाला उठावी झाली असतील. होय ना? हे राणी, हा? आपण लग्न केल्यावरती मधुचंद्राला कुठे जायचं ग? महाबळेश्वर, माथेरान की काश्मीरला? तुम्ही न्याल तिथे. ए, असं नाही चालेल का? आता तुझं मत सांग ना. सर्व जर माझ्यावर सोपायला लागली तर मग पुढे व्हायचं कसं? पण लग्न कधी करायचं ते सांगा ना आधी. तेव्हाच रागवली तुझं. लग्न काय घेऊन
पाहिजे तर आता उरकून लग्न. आता मग काय तर असाच जातो आणि 2 फुलांचे हार घेऊन येतो. एकमेकाने उभयदाच्या गळ्यात घातले की झालं लग्न. नाही हं, असं नाही. लग्न करायचंय मला, पण ते सगळे विधी पार करते. तरच त्या लग्नाला शोभा येते. आता कशी आमची राणी शहाण्यासारखी बोलली. आपल्याला पहिला मुलगा होईल की मुलगी. सगळं काहीतरी. सगळं लाजायचं काय, लग्न झाल्यावर हे ठरलेलंच आहे. हे काय तुमच्या आणि माझ्या हातात असतं का? मग कुणाच्या? देवाच्या. छे, मला नाही वाटत. आता लग्न तर आपण करणार आहोत, मग या देवाचा काय संबंध? एकदा मला तुमची भीती वाटते. का म्हणून? तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम करतात ना, त्या प्रेमामुळे मी गुदमरून जाते. आमच्या या प्रेमाला कुणाची नजर नको लागायला. आठ वेळे हा विचार मनात देखील आणू नकोस. अगं आपण दोघं एकमेकांसाठी जन्माला आलो. हो, नियतीचं तसं वरदान आहे आम्हाला. नाहीतर इतक्या होती आपण एकमेकांच्या एवढे जवळ आलो असतो का? तेही खरंच आहे. पण निरंजन, आपल्या लग्नाला रणधीर काही कारण आहे एकसारखी सतावते. वेळे बघा झटकून टाकते दुबळ्याच्या. त्याला खंबीरपणे तोंडाला माझा मी समर्थ असताना कशाला घाबरते सुभाष? हे पहा निरंजन, पण आपण शक्यतो लवकरात लवकर लग्न उरकून टाकूया. मग आपल्याला कोणाचीच भीती नाही. अगं मी कुठे नाही म्हणतो. हं? माझ्याविषयी थोडस वातावरण कमी झालं ना की लवकरच लग्न उरकून टाकू. तुला कसं वाटतं? तुमच्या आज्ञेबाहेर मी नाही. हे निशा, हं? ती साडी दिसून आहे ना, त्या साडीत तू कशी काय दिसतेस ना, ते मला डोळे भरून पाहिजे. हो तर मी तर नेसणारच आहे, कारण आज माझा वाढदिवस आहे. तेव्हा मग तर हा फारच योगा चांगला बनायचा. पण आमच्या निशारासाठी वाढदिवसाला भेटत काय आली नाही. अहो, तुम्ही माझ्या आयुष्यात आहात आणि तुमचं माझ्यावर एवढं प्रेम आहे. त्याच्यापेक्षा माझ्या मला कुठलीच भेट नको. ही भेट नाही चालायची. हे बघ, लवकर जाऊन येतो. कुठे?
ते आल्यानंतर सांगतो. तोपर्यंत साडी नेसून राहा. हो पण निरंजन तुम्ही कुठे चाललात? आलोच. अहो पण ऐकून तर घ्या माझं. निरंजन करणार. माई हे माई काय झालं जयेश? काय म्हणतोस? आज तिच्या वाढदिवसाला माझ्या खास मित्राला आमंत्रण दिलंय. त्याला किती वाजता घेऊन येऊ? अरे वा त्यांना 7-8 वाजेपर्यंत घेऊन ये. आणि हेच विचारायला आला होता? त्यासाठी मुद्दाम नाही आलो ग. मग अगं कॉलेज जाता माझं एक पुस्तक विसरून गेलं. म्हटलं पुस्तक काय ना तुला मला विचारावं. अरे तुझ्या मित्रांना मी कधी नको येऊ म्हटलंय का? तसं नाही माहिती. आणि असे निरंजन वारसाला येणार आहेत ना, हा. तेव्हा म्हटलं माझ्या मित्रांना त्यांची ओळख करून देता येईल. अरे वा आयडिया चांगली आहे रे. ते माझ्या डोक्यातही नाही आली. आता नाही ध्यानात लक्षात तुझ्या, कारण हे काय जयेश? अगं मी काही खोटं सांगत नाही. निरंजन तुझी ओळख झाल्यापासून तू वाऱ्यावर तरगत आहेस. म्हटलं त्या आनंदाच्या भरात मला विसरू नको म्हणजे झालं. तुझी माही इतकी कृतज्ञ नाहीये हा. तुझ्यासाठी मी अनेक आपत्तींना तोंड देईन. ही तुझी माई तुला अर्ध्यावर सोडून कधीच जाणार नाही जयेश. तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे माई. तू जर नसतीस तर हा जयेश आज कुठल्या कुठे असता कुणाच ठाऊक. तू माझं जीवन फुलवलंच नाही. तुझ्या त्यागाची मन ती फार मोठी आहे, फार मोठी आहे. अरे मी कसला त्याग केलाय जयेश? अरे मी तर माझं कर्तव्य पार पाडलं. चुकतेस तू माई. आईचे छत्र काळाने हिरावून येण्यावर तू मला ममतेच्या पदराखाली घातलंस. मला कसल्या चुकत जबलतुनी नाहीस. आईच्या मायाने अपार कष्ट सोसलेस. माझ्या भविष्याचं गणित तू सोडवलंस. अरे आपल्या माणसांसाठी काही केलं तर ते वर काढून दाखवायचं नसतं. नाहीतर त्याचं महत्व कमी होतं निरंजन. पण ह्यात वावगं असं काय बोललो मी? अरे माझ्या माईची योग्यता किती थोर आहे ते या स्वार्थी जगाला मी उडून सांगणार आहे. म्हणजे काय म्हणते जयेश बाबू? हे बघ माडीवर जाऊन टेबलावर पुस्तक बाबू घेऊन ये. जल्ला आता आणतंय बघा. जयेश कॉलेज सुटल्यावर घरी लवकर ये. हा बरं माई. जयेश बाबू हा ह्या बघा तुमचं पुस्तक. ह्या जागा आहेत हा. होय हेच ते. बरं भाई येतो मी. सावकाश आणि लवकर या सगळे. अरे बन्या मी तुला आणायला सांगितली, मुलं आणलीस ना तू? जल्ला आता हो ती मी कवाची जाणून ठेवले तुमच्या खोली. बघा ना तुम्ही. अरे नाही विसरलीच मी. बघते. आणि काय सांगते माहिती तुला? हा. जेवण अगदी चांगलं बनव हा. तिचे साहेब आई येणार आहेत जेवायला. जल्ला आता म्हणजे आज भली मोठी मासळी आणूच इथं. हो एका तळलेली मासळी फार आवडतं ना. हो अहो तसंच काही. थांबा तुला पैसे दे. हा हे घे 500. आणि चांगली अशी मस्तपैकी मासळी घेऊन ये त्यांच्यासाठी. हा. आणि त्या आपली नाक्यावरची कोणती मासेवाली तिचं नाव- जल्ला होता. हा. हो नाक्यापेक्षा दाखवया. हा. कासाडी तिच्यावर माझी ओळखीची असा मासे विकणारी. अगं बाई. आणि नव्हे ती का कालच सांगून ठेवली. हो. माझ्यासाठी भली मोठी मासळी घेऊन ये म्हणून. अरे वा खूपच जवळची दिसतेय तुझी मासेवाली. मी काय ते म्हणा नको. नाव काय रे तिचं? नाव कुंदा. कोणता? अरे जा आता लवकरात लवकर मासे घेऊन ये आणि सुंदर जेवण बनव. बरं जाते मी तिच्याकडनं. हा. मी तिला कोण सांगलं हा. मग ती आणल्याशिवाय होतो तिचं. हो. लगेच येते तिच्याकडनं. हो, हो, हो. भेटून पण येतो. जाऊन ये. आज नशीब जोरावर आहे माझं. उत्तर देऊन वसंतरावांकडनं 500 रुपये तर उकळले.
आणखी मागितले असते तरी सुद्धा मिळाले असते. इतका पागल झालाय तो थेरडा मुलावरील प्रेमाने. पण एकदम त्याचा खिसा रिकामा करणं बरं नव्हे. आस्ते आस्ते एक एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे. निरंजन आणि निशा हो छान रंगतंय नाटक. जय गोपाळ, जय गोपाळ. अरे बापरे शेठजी तुम्ही कैलास, आज तुम्ही बरी सापडली. चालेल, इथं आम्ही 2-4 वेळा येऊन गेली पण पत्ता नाही तुमचा. हो त्याचं काय आहे शेठजी, एका महत्वाच्या कामासाठी कोल्हापूरला गेलो होतो तेव्हा. होता साला आम्हाला फसवते काय. आम्ही तुम्हाला बाजारामध्ये 2-4 वेळा बघितले. आम्हाला बघते साला तुम्ही तोंड लपवते. पण आता ते नाही जमायचं. आज आमचा सगळा पैसा आम्हाला मिळाला पाहिजे. शाला आम्हाला काय काम धंदा नाही अशी वाटते का तुम्हाला? शेठजी तुमचे सर्व पैसे घेऊन मी तुमच्या घरी येणारच होतो. पण आज रविवार बँक बंद म्हणून उद्या यायचं ठरवलं होतं. साला आज 2 बरस तुमचा बँक बंद असते. आम्हाला फापा मारते काय. साला आज आम्ही आमचा पैसा घेतल्या बगैर इथून नाही आलाय. 5,000 म्हणजे काय वाटते तुम्हाला. कोण कुणाला 500 रुपये देते का हो. काय देते ना. मला आम्ही साला 5,000 रुपये देऊन बसलाय. आणि आणि आम्ही आमच्या पायावर दगड मोडून घे. शेठजी तुमचे पैसे बुडवणार नाही मी. उद्या जर तुमचे पैसे तुम्हाला परत मिळाले नाही ना तर खुशाल तुम्ही मला पोलिसांच्या स्वाधीन करा. तुम्ही साला पोलिसांचा बाप आहे. आम्हाला तुमचा जर क्रेडिट माहित असतं ना तर एक पैसा नाही देते. पण आता काय करते साला आमचा पैसा मिळेपर्यंत आम्हाला थांबायलाच आहे. साला आमचा धंदा बुडाला ती बुडाला. पण आजचा पैसा तुझा बघून बसला. ते 5,000 रुपये जर आम्ही कर्जाला दिला असता ना तर 2 बरस का 1,000 रुपये व्याज झाला असता. 1,000 रुपया नाही 2,000 रुपया 2. पैशाची आव जास्त धरणं बरं नसतं शेठजी. हे तुम्ही आम्हाला सांगते. अरे शाला तुम्हाला दारूलाच पैसा नाही मिळते. मी दारू पितो म्हणून हिनवू नका मला शेठजी. काय नको साला तुम्हा गरिबीत पिचणाऱ्या लोकांनाची दारू जास्त वेचते. आमच्याकडे भरपूर गुजराती मारवाडी आम्ही. आमच्याकडे भरपूर पैसा आहे. पण आम्ही कधी ती नाही पिते नाही पिते. तुम्हाला कसली विवंचना नसते म्हणून तुम्ही नाही पीत. आणि तुम्ही साला काय जगाची राज चालवते काय. त्याला असा तुमचा मूर्खपणा नडतो तो ते दारूमुळे दुःख कमी होते. ही तुमची शाला समज खोटी असते खोटी असते. त्याच्यामुळे तुम्ही जास्ती व्यसनी होते. हे कसे कळते नाही तुम्हाला. हा निरर्थक वाट कशाला घेऊन बसलात शेठजी. मग काय करते आमच्या पैशाच्या. एकदा सांगितलं ना मी देतो म्हणून. आपण चालू दे बोलला. आमचं झालंय बोलून. चला शेठजी. उद्याच्या वायदा विसरू नको म्हणजे झाला. जय गोपाल जय गोपाल च्या टिकरा. मी तुमचीच वाट पाहत होतो. काही महत्वाचं काम. तुमचे वडील भेटले होते म्हणत होते. ते काय म्हणत होते तू सांगायला कसल्या नशेत तर नाहीस ना. जरी नशेत जरी असलो तरी चांगलं बोलणे इतकी माणुसकी आहे माझ्यात. माणसाला कसलं ना कसलं व्यसन हे असतं. मला जसं दारूचं व्यसन तसं आपल्याला या जगात व्यसनाशिवाय माणूस असू शकत नाही. पण तुझ्या इतका खासच नसावा. माणूस व्यसनी का बनतो याकडे कुणीही दुरून पाहत नाही. प्रत्येकाच्या जीवनात कसली ना कसली पोकळी असतेच आणि ती भरून काढण्यासाठी तो निरनिराळ्या व्यसनांकडे ओढला जातो. जसे आपण निशाच्या प्रेमात पडला हे सुद्धा एक व्यसनच आहे. त्याला व्यसन म्हणत नाही तर प्रेम म्हणतात. ते तुमच्या भाषेत. आणि तुझ्या निशा जाणून बुजून तुमची फसवणूक करते आहे. अहो स्वतःचा स्वार्थ साधायचा आहे तिला. एका नाटककाराची पत्नी बनून. निरंजन तुम्ही जरी लेखक असलात तरी या जगाचा पुरेपूर अनुभव काय मला सर्व काही माहिती आहे रे. तिचा उद्धार करण्यासाठीच हे दिवे करत आहे मी. का कशासाठी. विचार का एका स्त्रीचं जीवन उजळायचंय मला.
प्रकाश दाखवून. त्यामुळे तुमचं जीवन जळून जाणार आहे त्याचं काय? अरे माझ्यामुळे जर ती जर सुखी होत असेल ना तर त्या सुखात येणार नाही मी. मेणबत्ती स्वतः जळते आणि दुसऱ्याला प्रकाश देते, ते कशासाठी? हे झालं तत्वज्ञान. अरे व्यवहारात त्या तत्वज्ञानाचा कुणी उपयोग करून घेत नाही, म्हणून त्याचं महत्व कमी होतं. माणूस माणसासाठी काय करू शकतो ना हेच या उद्याच्या जगाला दाखवणार आहे मी. पण हे पाहायला तुम्ही उद्याच्या जगात असणार नाही. पण भावी पिढीला ते मार्गदर्शक करणार आहे. अरे कैलास, आजचा बहुरंगी समाज म्हणजे काट्याने विष्टलेला पिंजरा आहे आणि निशासारखे कित्येक मुख्य प्राणी त्या पिंजऱ्यात बंदिस्त आहेत. त्यांना कुणाकडून न्याय मिळत नाही, मान मिळत नाही, प्रतिष्ठा लाभत नाही. मन असून कुणाकडे उघडपणे बोलता येत नाही. का म्हणून त्याने निमूटपणे सण करावं? का म्हणून या पिंजऱ्यात त्याने आयुष्यभर कितपत पडावं? निशा त्या जाती जन्माला आली म्हणून तिचा दोष आहे का? सांग कैलास, सांग. निरंजन, तुम्हाला जगाचं हित दिसतं पण तुमच्या ह्या हिताकडे कुणीही पाहणार नाही. हो, ही दुनिया स्वार्थी, ढोंगी, आपमतलबी लोकांची आहे. या जगात जर तुम्ही सत्याच्या प्रकाशाबरोबर चालण्याचा प्रयत्न केलात ना तर तुमच्या नशिबी गडद अंधाराशिवाय काहीच येणार नाही. कैलास, ज्यावेळी निशात आणि माझा संबंध आला ना त्यावेळी तिच्याविषयी काहीतरी मला वेगळं वाटू लागलं रे. तिच्यासाठी काहीतरी करावं असं माझं मन मला ओरडून सांगू लागलं. तिने जर मला आपली कर्मकांडी सांगितली नसतील तर कदाचित एव्हाना तिला विसरून गेलो असतो. पण आता तसं करता येणार नाही. मी तिला वचन दिलंय लग्नाचं. पण ते वचन पाळायला हवंय असं थोडंच आहे. अरे निदान मला तरी ते पाळलंच पाहिजे, नाहीतर प्रतारणा केल्यासारखं होईल तिच्याशी. समजा उद्या तिचं तुमच्यावरील प्रेम उडालं तर? छे, तसं कधीच होणार नाही. माझा पूर्ण विश्वास आहे तिच्यावरती. तुमचा तिच्यावर आहे पण तिचा तुमच्यावर आहे काय? असायला जावा. हो, असायला जावा. निश्चितपणे सांगू शकत नाही तुम्ही. निरंजन, पुढची वस्तू दुरून पाहण्यातच मौज असते. सुख लागतं, समाधान मिळतं आणि एकदम प्रिय व्यक्तीच्या आहारी गेलं की त्याचा परिणाम फार वाईट होतो. तुझं म्हणणं पटत आहे मला. यावेळी नाहीच पटायचं तुम्हाला, पण काही दिवसाने म्हणाल की त्यावेळी कैलासचं ऐकलं असतं तर फार बरं झालं असतं. तशी पाळी माझ्यावर कधीच येणार नाही आणि आलीच ना तर परत तुझ्याकडे येणार नाही मी कधी. मी तरी कुठे म्हणतोय माझ्याकडे या म्हणून. मी तुम्हाला फक्त सल्ला दिला, तो सुद्धा फुकटचा नाही. काहीतरी तथ्य असेल त्यात. कोणत्या नात्याने? मित्राच्या नाही तर माणुसकीच्या. तुमच्यासारख्या सज्जन माणसाच्या कधीच मैत्री करीत नसतो. का? हो, तुमच्यासारख्या सज्जन माणसांच्या संगतीने माझ्यात दुर्जन सुधारेल म्हणून त्यापासून 4 पावले मी दूरच राहतो. कैलास, इतर लोक तुला काही म्हणत पण तू वाईट नसावं अशी माझी पक्की खात्री झाली अगदी तुझ्या बोलण्यावरून. मी मगाशी तुम्हाला एवढं निशाबद्दल वाईट सांगितलं तरी सुद्धा तुम्ही मला चांगलं म्हणताय. हो, आश्चर्य आहे. ह्या निरंजनला माणसाची फार चांगली करता येते रे. चुकत आहात तुम्ही. इतरांना तुम्ही ओळखू शकलात पण अजून स्वतःला तुम्ही ओळखू शकला नाहीत. या बाबतीत कदाचित चुकत असेल मला, कारण रक्ताची चटक लागलेला वाघ आणि प्रेमात पडलेला माणूस सारखाच असतो. वाघाला गोळे घालून ठार मारता येतं पण माणसाला तसं ना मारता येत नाही, तर तो स्वतःच्या कर्मानेच मरतो. इतकं चांगलं बोलणाऱ्या माणसाला वाईट कोण म्हणू शकेल? कैलास, मी जर तुला काही विचारलं तर खरं खरं सांगशील? कारणाशिवाय खोटं बोलायची सवय नाही मला. तू असं बेफिकीरपणे जीवन जगतो त्याचं कारण काय रे? त्यामुळे तुमचा काहीच फायदा होणार नाही. फायदा होईल की नाही माझं मी ठरवणार आहे. सॉरी, ते कारण आजपर्यंत मी कोणालाच सांगितलं नाही आणि ते तुम्ही न विचारलेलंच बरं. अच्छा, चलतो मी. कुठं जातोय? एका कामगिरीवरती. कसल्या? ते सुद्धा तुम्ही न विचारलेलंच बरं, कारण कैलास आधी कामगिरी बजावतो आणि मगच त्याचा गौप्यस्फोट करतो. तू केव्हा आलीस? झाला 1 तास. काय? 1 तास? मग हक्का नाही मारलीस? कशी हाक मारला? तुमची स्वारी समाधी स्थितीत होती तेव्हा म्हटलं तुमच्या समाधी स्थितीला भंग कसं
वा, फार सुंदर. ये राणी, या साडीत तू इतकी मस्त दिसतेस ना, म्हणून काय सांगू तुला. हो का? यावेळी जर ना माझ्याकडे कॅमेरा असता ना, तर तुझा एक मस्तपैकी फोटो काढला असता. अहो मी समोर असते ना, कॅमेरा कशाला आणि फोटो कशाला? हेही खरंच. पण खरंच राणी, यावेळी तुझ्यावर नजर काढू नये असंच वाटते मला. आजच्या की तू सुंदर मला कधीच दिसली नव्हतीस. अहो पण मी तर पूर्वीचीच निशा आहे. पूर्वीची निशा म्हणजे धीर गंभीर वाण संत जलाशयासारखी होती. तर आजची दिशा खटाळपणे धावणाऱ्या निर्जरासारखी वाटते. अहो खूप छान बोलता ना तुम्ही. कवी संचारलं वाटतं तुमच्या अंगात. ही राणी, आज आपण पिक्चरला जाऊ बरं का. पिक्चरला? अलंकारला छान पिक्चर, मधुर मिलन. भैया पिक्चरचं नाव पण छान आहे, मधुर मिलन. माझी निशा राणी त्याहीपेक्षा फार सुंदर आहे. हे पहा, प्रत्येक वेळी तुम्ही मला राणी राणी म्हणू नका हा, नाहीतर अशाने फार बिघडून जाईल मी. तुम्ही जवळ असताना तुला थोडं बिघडून जाणार आहे. माझ्या हातून जर निसटशील ना, तर अशी जखडवून ठेवीन तुला. अहो कुणीतरी बघेल ना, कुणी आलं. ती झाली. बन्या, हा आलास तू? होय निशाबा, एकदम 400 रुपयाची खाजी फडफडीत सुरमई घेऊन इलो. अरे वा, आज ना माझ्यासाठी आणलं केली ना. अगं बाई कुंदाने, होय फारच विश्वासू दिसते तुझी माशेवाली. होय मग असं मग. म्हणजे काही भानगड वगैरे नाही ना? छे, 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 छे. उगीच काहीतरी म्हणा नको निशाबा. आणि ते निरंजन साहेब ना हसतोले माझ्यावर. छे छे, भीत कशा असेल, मला तर तुझी भीतीच वाटते. काय भीती? आणि माझी कशा करू? तुझी नाही तर त्या तुझ्या शिंकेची रे. अहो लहानपणापासून ना मला ती तपकी रोडची सवय असा बघा. निशाबा हे घे उरलेले 100 रुपये. अर्धे ठेव, तुला असू दे. तुझ्या त्या शिंकेला उपयोगी पडतील. हो. बन्या, चल तू आता वेळ काढू नकोस, जेवणाची तयारी कर पटपट. झालं आता. तू काय बिया नको निशाबा. तू मला असा बनवते ना की निरंजन साहेब जेवताना सारखी माझी आठवण काढून ठेवते बघ. हो हो हो. बन्या, तुझं गाव कुठे रे? माझा मुलगा वेळगी वाचतो. माझं सगळं बालपण ना मालवणात गेलं. तवळची हवा तकडची हवा काय मग मानवली ना, शेवटी कंटाळून परत पैसे. तुझ्या घरी कोणतं नाही? तसा बघू केलास ना तो कोण नाही. एक म्हातारी आव, ती लय म्हातारी लोकांनी का चालवून जमत नाही आता हा. आणि लय भाव असतो, पण मग जो भयंकर राग येता तो का म्हणून? पक्को देव दारू काम धंदो काय करीत ना, दारू पण काहीतरी घाटात म्हणून पाठवणार. मिळो त्या दिवशी इलो होतो माझ्याकडे पैसे माग. ते का काय 1 रुपये दिले ना, तो गेलं ना माझ्या जाय ना म्हणून माझं काही काय आणलं तिच्या. बरोबर, कदाचित त्याला तुझं लग्न लावून द्यायचं असेल. कोण तो दारुडो आणि माझा लगीन करतो लो. गोष्टच सोडा. अरे हा, आणि ना माझ्या लग्नाचा बाजू राहू दे, तुमच्या लग्नाचा बघूया. बरं बरं, तू सांग तुझ्या कामाला. जल्ला ता यो काय जाऊच्या तयारीत असे मी. हो फारच गमती झाल्या तुझं घरी. हो, तर म्हणूनच त्याला ठेवून घेतलाय मी. कितीही मोठं काम असलं ना तर अजिबात कुरकुर करत नाही. हे निशा राणी, आपण लग्न केल्यावर ना त्याला आपल्याच घरी घेऊन जाऊ. कसं? ते नंतर बघू. हे पहा, मला परत राणी म्हणू नका रे तुम्ही. का बुवा? मला अगदी लाजल्यासारखंच होतं. अगं लाजायचं काय त्यात? माझी राणीच तर होणार आहेस तू. अहो पण कुणी ऐकलं तर काय म्हणतील लोक? ऐकलं तर ऐकलं, इथे कोण लेखाचा घाबरतो लोकांना. ए, पण आपण जायचं ना मधुर मिलनला? हो जायचं ना. आपण कितीच्या शोला जायचं? तुला आता जाऊ की 3:30च्या शोला. चल तयारी कर भाऊ. आता का बाई, अजून एवढी तयारी करू? नाही नाही, म्हणजे हा, ही साडी चेंज करून मी दुसरी घालून येऊ का? नको, दुसऱ्या साडीत मधुर मिलन पाहायला मज्जा येणार नाही. चला तर मग आता आपण जाऊया, नाहीतर मधुर मिलन इथेच होईल. तेही करत हो मधुर मिलन संपल्यावर मग तिथे काय पाहिजे? चल. हो. हो पण
अरे हो, एक मिनिट. काय झालं? तुम्ही माझ्यासाठी काही गिफ्ट आणलं? आधी डोळे बंद कर पाहू. डोळे नको, दाखवा ना. आधी डोळे मी पाहू. निरंजन किती वेळ? सुंदर आहे हो. किती रुपयाला आणला तुम्ही? झालं. कसली वस्तू प्रेमाने आणून दिली ना की त्याची किंमत विचारायची वाईट फोडच असते तुम्हा बायकांना. अगं ह्या हाराला फक्त 80,000 रुपये लागले. 80,000? अहो, इतके महागाईचा हार तुम्ही कशाला आणला? माझ्या निशाराण्यासाठी. माझ्या निशाराण्यासाठी मला पैशाची किंमत काहीच नाही गं. अहो, तुम्ही पण ना. आपण असं राहूया निरंजन. निरंजन, तुम्ही आणलेला हार मला खूप आवडतो. हवा तुम्ही अरे काय चालवलंयस तरी काय तू? तू ग अगदीच कशी लाज लज्जा सोडून दिली सगळी. हवा तिला काही बोलू नका. जे काय विचारायचं असेल तर मला विचारा. आता आणखी काय विचारायचं शिल्लक ठेवलायस तू? अरे या जगात तोंड दाखवायला सुद्धा जागा शिल्लक ठेवली नाहीस तुम्हाला. पण मी असं काय केलंय बाबा? मला विचारतोस? अरे तू जे काय करतोयस ना हे न कळण्या इतका निर्बुद्ध कधीपासून झालायस? बाबा जे काय विचारायचं असेल ना ते शांत चित्ताने विचारा. अखंड तांडव करायला तुमच्या घरात नाही आहात तुम्ही. इथं कोणाची भीती आहे मला? अरे धडधडीत माझ्या घराण्याची अब्रू माझ्या वेशीवर टांगली जात असताना शांत राहू मी? पण तुमच्यावर लुटलीच कोणी? या क्रमस्थ जातीच्या पोरीनं. तोंड सांभाळून बोला. कोणाला सांगतोयस? तुम्हाला. इतका वेळ तुमचा मान राखण्यासाठी म्हणून शांत राहिलो मी. नाहीतर काय करशील? वडीलकीचा भान राहणार नाही मला. आणि आता तरी कुठे राहिला ते तुझे? अरे कलंकाचा शिक्का माती घेऊन जन्माला आलेल्या पोरीसाठी माझ्या घराण्याचा सत्यानाश करायला निघालास तू. अरे तू कोण, ती कोण याचा तरी विचार करायला हवा होतास ना तू. मी यात चुकलोय असं मला तरी वाटत नाही. नाहीच वाटणार. तिच्या बेगडी प्रेमाला भुलून ना तुझ्यातली माणुसकीच पार नष्ट मेलेली आहे. अरे यासाठी का तू लेखक झाला? आज समाजात केवढं मोठं वजन आहे रे तुझं. अरे लोक तुझ्याकडे कोणत्या दृष्टीने पाहतात याचा तरी विचार करायला हवा होतास तू. झालं तुमचं बोलून. आता मी काय सांगतो ते नीट ऐकून घ्या. निशाला काही बोलता येणार नाही तुम्हाला. मी लग्न करणार आहे तिच्याशी. भावी सून आहे ती तुमची. असल्या कलियुगीत मुलीला मी माझी सून मानेन असं वाटतंय तुला? तो तुमचा प्रश्न. पण माझं कर्तव्य मला पार पाडायचं आहे. 10 वेळा विचार करून उत्तर दे मला. तू मला ना आणखी काही सांग. वाटल्यास तुझ्यासाठी एखादी सुंदर मुलगी बघून देतो. पण या मुलीबरोबर लग्न करू नकोस निरंजन. स्वतःच्या मुलाचं जर तुम्हाला सुख पाहिजे असेल ना तर ह्या लग्नाला तुम्हाला मान्यता द्यावीच लागेल. माझा प्राण जरी गेला ना तरी या लग्नाला मी कधी मान्यता देणार नाही. आणि मी निशावर लग्न केल्याशिवाय कधीच राहणार नाही. निरंजन, अरे निरंजन. अगं निशा पोरी, अगं तू तरी समजाव ना त्याला. तुमचं जिथे ते ऐकू शकत नाही तिथे माझं काय ऐकणार आहेत ते? तुमचं प्रेम मी समजू शकतो पोरी. आमचं प्रेम जर तुम्हाला उमगलं असतं ना तर आमच्या जातीचा असं तुम्ही उद्धार केला नसता. अगं इथे जातीचा प्रश्नच येत नाही. पण हे लग्न होऊ न देण्यामागे कारण मात्र फार भयंकर आहे. म्हणजे कसं सांगू तुला पोरी? अगं मी असा हा दुर्दैवाच्या फेऱ्यात सापडलो आणि त्याबरोबर तुम्ही दोघंही. आम्ही दोघं म्हणजे? आणि ती कशी काय? हे ऐकून तुला फार मोठा धक्का बसेल पोरी. पण ते कटू सत्य सांगितल्याशिवाय माझ्याजवळ गत्यंतर नाही. निशा पोरी, अगं तुझ्या आईचं नाव शांता होतं.
हो. तुझी आई 22 वर्षापूर्वी विलासपूरला राहत होती, खरं आहे ना? हो खरंय. बरं मग ईशापुरी, अगं विलासपूरला असताना तुझ्या आईचे आणि माझे अगदी जवळचे संबंध होते. काय खरं सांगताय तुम्ही हे? अगं खोटं सांगून मला तुझी बिलकुल दिशाभूल करायची नाही. या म्हाताऱ्याच्या बोलण्यावर विश्वास ठेव पुरी. आणि त्याच संबंधातून जन्माला आलेली म्हणजे तू आहेस पुरी, तू. हे शक्य नाहीये. हे तू जरी असलं ना तरी सत्य आहे पुरी. अगं पोरी, मी तुझा बाप आहे, बाप. जे निरंजन. अगं तुझा भाऊ. काय? माझे माझे निरंजन निरंजन माझे भाऊ. निरंजन माझे भाऊ. निरंजन माझे भाऊ. नाही नाही नाही, हे शक्य नाही. सत्य हे कल्पनेपेक्षा कटू असतो. ईशापुरी, अगं निरंजनची बहीण आहेस तू. निरंजनची मी बहीण. निरंजन निशा प्रियकर आणि प्रियसी बहीण आहे भाऊ. नाही नाही, मला न पटण्यासारखं आहे. माई ए माई माई निरंजन लोकांनी हल्ला करून त्याला भयंकर जखमी केले माई. काय? माझ्या निरंजनवर हल्ला झालाय? होय आणि कोणी केला तो? होय, हल्ला करायला माणूस खरं आहे. मी निरंजन हाती म्हणून मी इथे आलो आहे. अरे निरंजन, निरंजन कोण? काय घडतंय? माई हे माई तू नाही जात निरंजन पाहायला? अगं माई, अगं अजून बेशुद्ध अवशी आहे ते. चल ना गं माई.